नांदेडमध्ये कंटिन्युअसली 4 ते 5 दिवस झाले एकदम भयानक पाणी पडत आहे आणि हा फक्त पाऊस नव्हे तर हे एक संकेत आहे की बाप्पा येत आहेत आणि तुम्ही लागा तयारीला. तर नमस्कार मित्रांनो, 180 डे ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजचा आज 64वा दिवस आहे आणि मला काही कोणी घासून एडं केलं काय की मला काही माहीत नाही, पण अचानक एकदम वर्कआउटचा टाईम झाला तर पूर्ण हातपाय एकदम खाजायला गेलेत आणि आज त्यातल्या त्यात आज विषय संडे आहे, त्यामुळे लगेच निघालो ग्राउंडवरती. पाणी रोजच्याप्रमाणे चालूच होतं. ग्राउंडवरती निघालो आणि ग्राउंडची हालत बघितल्यानंतर एकदम पूर्ण चिखल झाला होता, त्यामुळे एकदम आलो कडेला आणि रस्त्यावरतीच अगोदर वॉकिंग केली नॉर्मल आणि त्यानंतर 2 ते 3 राऊंड मारले फास्ट रनिंगचे आणि भर पावसामध्ये सेटरकॉक घेतला आपला खेळायला. एकदम फुल एनर्जीसोबत खेळू लागलो आणि त्याच्यानंतर थोडंसं एक्सरसाइज वगैरे केली. म्हणजे पाणी येत जात राहील त्याचा काही विषय नाही, पण वर्कआउट नाही थांबलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केली आणि भर पावसामध्ये एकदम शांतता घेतली.